विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। आपण आजच्या व्हिडिओमध्ये कार्ल मार्क्स यांचे भांडवलशाहीच्या संदर्भातील विचार जाणून घेणार आहोत। तुम्हाला सर्वांना माहीत आहे की कार्ल मार्क्स यांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत। यामध्ये द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी हा 1847 साली लिहिलेला ग्रंथ आहे। कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हा 1848 लिहिलेला ग्रंथ, द चेंज ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी हा 1959 रोजी लिहिलेला ग्रंथ, व्हॅल्यू प्राइस अँड प्रॉफिट हा 1865 ला लिहिलेला ग्रंथ, दास कॅपिटल हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ 1867 साली लिहिला, सिव्हिल वॉर इन फ्रान्स हा 1870 साली लिहिला। एकूण सर्व ग्रंथांच्या अध्ययनानंतर कार्ल मार्क्स यांचे भांडवलशाहीच्या संदर्भातील विचार आपल्याला ठळकपणे पुढील प्रमाणे सांगता येऊ शकतील। कार्ल मार्क्सच्या राजकीय तत्त्वज्ञानाचा भागच हा आहे की कार्ल मार्क्सने भांडवलशाहीवरती टीका केलेली आहे। कार्ल मार्क्स यांच्या मते भांडवलामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो, तर जमीन, पाणी, यंत्र, पैसा आणि मजूर किंवा कामगार यांचा भांडवलामध्ये समावेश होत असतो। या सर्वांचा वापर किंवा विनियोग करून भांडवलदार नफा मिळवत असतात। मागच्या तासामध्ये आपण कार्ल मार्क्सने मानवी जीवनाचं जे काही ऐतिहासिक टप्प्यांमध्ये वर्णन केलेलं आहे ते आपण पाहिलेलं आहे। कार्ल मार्क्सचा वर्गसंघर्षाचा सिद्धांतही पाहिलेला आहे। आजच्या तासामध्ये कार्ल मार्क्स यांनी भांडवलशाहीच्या संदर्भात जे विचार मांडले आहेत ते आपण पाहणार आहोत। नफा मिळवणे हा भांडवलशाहीचा प्रमुख उद्देश असतो असे कार्ल मार्क्स सांगतो। बघा, कोणताही भांडवलदार जेव्हा एखादी वस्तू किंवा सेवा निर्माण करत असतो किंवा एखादं उत्पादन घेत असतो तेव्हा लोकांच्या गरजा भागविण्यासाठी हे उत्पादन घेतले जात नाही, तर केवळ नफा मिळवण्यासाठी हे उत्पादन घेतले जाते। तुम्ही आजचा सुद्धा काळ पाहिला असेल तर आपल्याकडे वेगवेगळे शीतपेय मिळतात। सामान्य माणसांची ती गरज असत नाही किंवा मोठ्या शहरांमध्ये केवळ मध्यमवर्गीयांच्या गरजा भागवणारे मॉल्स आणि वेगवेगळ्या वस्तू असतात। भांडवलदार नफा मिळवण्याच्या उद्देशानेच वस्तूंची आणि सेवांची निर्मिती करत असतात। भांडवलशाहीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक गरजांकडे दुर्लक्ष केले जाते। आपण जर आधुनिक काळामध्ये आपले सर्वांचे पोशाख पाहिले तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की आपण अतिशय उष्णकटिबंधात राहत असताना सुद्धा जीन पॅन्ट्स किंवा जाडेभरडे कपडे वापरत असतो। खरं तर भारतीय हवामानाला खादी किंवा सुतीचे कपडे वापरणे आवश्यक आहे। असं असताना सुद्धा भांडवलदार ज्या वस्तूंची निर्मिती करतात, बाजारामध्ये ज्या वस्तू सहज मिळतात, ज्यांच्या जाहिराती केल्या जातात, अशाच वस्तू वापरण्याकडे सामान्य लोकांचा कल असतो। याला प्रामुख्याने भांडवलदार जबाबदार असतात, कारण स्थानिक गरजांकडे दुर्लक्ष करून त्यांनी या वस्तूंची निर्मिती केलेली असते। कार्ल मार्क्स भांडवलशाहीचं तिसरं वैशिष्ट्य म्हणून सांगतात की भांडवलशाहीमुळे मक्तेदारी वाढते। बघा, एखाद्या उद्योग आणि व्यवसायामध्ये जेव्हा नफा होऊ लागतो तेव्हा त्या नफ्याचा पुन्हा दुसऱ्या एखाद्या उद्योग आणि व्यवसायामध्ये भांडवल म्हणून वापर करता येऊ शकतो। म्हणून अनेक उद्योगपतींची वेगवेगळ्या वस्तू आणि सेवा निर्माण करण्यामध्ये कल निर्माण होतो आणि त्यांची मक्तेदारी वाढते। म्हणजेच भांडवलदार हे पुन्हा मक्तेदार भांडवलदार निर्माण होताना आपल्याला दिसून येतात। याचाच अर्थ भांडवलशाहीमुळे लोकांची मक्तेदारी म्हणजे भांडवलदारांची मक्तेदारी वाढते। ही मक्तेदारी कुठे कुठे वाढते, तर आर्थिक जीवनामध्ये वाढते, सामाजिक जीवनामध्ये वाढते। याशिवाय हे भांडवलदार राजकीय जीवनामध्ये सुद्धा हस्तक्षेप करताना दिसून येतात किंवा त्यांच्याच हिताची ध्येय धोरणं निर्मिती प्रामुख्याने होताना दिसून येते। भांडवलशाहीचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे कामगारांचे शोषण वाढते। ज्या ज्या पद्धतीने भांडवलदार कामगारांकडून काम करून घेत असतात, अत्यल्प मजुरी असेल किंवा अत्याधुनिक सुखसुविधांपासून वंचित ठेवणं असेल किंवा अनारोग्याच्या ठिकाणी काम करण्यासाठी भाग पाडणं असेल किंवा भांडवलदारांना मिळणारा नफा हा केवळ एकट्याने त्याचा लाभ घेणं असेल, याद्वारे कामगारांचं शोषण होताना आपल्याला दिसून येते।
भांडवलशाहीमुळे गरीब अधिक गरीब होत जातात. एकतर भांडवलदार वेगवेगळ्या वस्तू तयार करतात आणि लोकांच्या जीवनाचे अग्रक्रम बदलतात. लोकांना ह्या वस्तू हव्याशा वाटायला लागतात. लोक जास्तीत जास्त वस्तू खरेदी करतात. जास्तीत जास्त वस्तू खरेदी करणं म्हणजे जास्तीत जास्त सुखी असणं असं एक सूत्र निर्माण झालेलं आहे. त्यामुळे सामान्य लोक वस्तू खरेदी करण्यामुळे गरीब होत जातात आणि गरिबांकडे या वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे नसल्यामुळं एकीकडे ते स्वतःचे श्रम स्वस्तात विकतात आणि त्यांना सुद्धा अनेक गोष्टी हव्याशा वाटायला लागतात. उदाहरणार्थ मनोरंजनाची साधनं असतील किंवा TV असेल किंवा वाहनांची संख्या पाहता भांडवलदार हे गरिबांना अधिक गरीब करताना दिसून येतात. भांडवलशाहीमध्ये कामगार आणि भांडवलदार असा वर्ग संघर्ष अटळ असतो. हे भांडवलशाहीचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. भांडवलदार कामगारांचं शोषण करतात, त्यांना अवजड अशी कामं सांगतात किंवा त्यांना फायदा आणि लाभ मिळू दिला जात नाही. आणि कामगारांचे कार्ल मार्क्सच्या काळी कामाचे तासही निश्चित नव्हते. अपघात झाल्यानंतर विमा किंवा कोणतीही आर्थिक सहकार्य मिळत नव्हते किंवा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातल्या व्यक्तींना त्या ठिकाणी नोकरीही मिळत नव्हती. त्यामुळे भांडवलदार आणि कामगार यांच्यामध्ये सतत संघर्षाची स्थिती होती किंवा संघर्ष होत असताना दिसून येतो. भांडवलशाहीचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे भांडवलदार राज्यसंस्थेचा वापर स्वतःसाठी करतात. अनेक वेळेला मोठे उद्योगपती आणि भांडवलदार हे राज्यकर्ते किंवा लोकप्रतिनिधींचे हितचिंतक असतात. निवडणुकांसाठी किंवा निवडणुका जिंकण्यासाठी ते आर्थिक मदत करतात आणि जिंकून आलेल्या सत्तारूढ पक्षाकडून स्वतःला हवी तशी किंवा स्वतःचे हितसंबंध सुरक्षित राखणारे अनेक निर्णय किंवा कायदे पास करून घेतले जातात. म्हणजेच भांडवलदार राज्यसंस्थेचा स्वतःच्या हितासाठी किंवा लाभासाठी वापर करताना दिसून येतात. भांडवलदार आर्थिक तेजीमंदी निर्माण करतात. म्हणजे वस्तूंचा साठा करायचा, त्या मोठ्या किमतीला विकायच्या. अशा पद्धतीने अनेक वेळेला आपण हे पाहिलेलं आहे. अगदी कोरोनाच्या काळामध्ये आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की वैद्यकीय सेवांमधून सुद्धा औषधं किंवा मास्क यांचा साठा करून भांडवलदारांनी किंवा उद्योगपतींनी सामान्य लोकांना लुटल्याची अनेक उदाहरणे आहेत. भांडवलदारांमुळे बेकारी आणि दारिद्र्यात वाढ होते. बघा, भांडवलामध्ये यंत्राचा सुद्धा समावेश होतो. अधिक उत्पन्न घेण्यासाठी मानवी बळाचा किंवा मानवी श्रमाचा वापर करण्याऐवजी अनेक वस्तू आणि सेवा ह्या यंत्राच्या साहाय्याने निर्माण केल्या जातात. याचा परिणाम असा होतो की समाजातील मनुष्यबळ किंवा व्यक्ती जनता ही दारिद्र्य आणि बेकारी यांच्यामध्ये लोटली जाते किंवा वाढ होते. भांडवलशाहीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा भांडवलदार अनेक वस्तू आणि सेवांची निर्मिती करतात तेव्हा त्या वस्तू आणि सेवा यांचा खप व्हावा, विक्री व्हावी यासाठी बाजारपेठांमध्ये सुद्धा मिळवण्यासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण होते. वस्तू आणि सेवा यांची विक्री होण्यासाठी बाजारपेठा मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा निर्माण होताना दिसून येते. अगदी ब्रिटिशांनी भारतावरती जे आपलं साम्राज्य निर्माण केलं किंवा भारताला वसाहतीचा दर्जा दिला, सुरुवातीला ब्रिटिश व्यापाराच्या निमित्तानेच आलेले होते. याचाच अर्थ इंग्लंडमध्ये तयार झालेल्या सर्व वस्तू आणि सेवा यांचा खप होण्यासाठी त्या काळी वेगवेगळ्या देशांमध्ये ब्रिटिशांनी प्रवेश करून त्यांनी आपल्या वसाहती निर्माण केल्याचं उदाहरण आहे. बाजारपेठा मिळवण्यासाठी, नफा मिळवण्यासाठी स्पर्धा निर्माण होते. दोन देशांमधली स्पर्धा खऱ्या अर्थाने ही दोन भांडवलदारांमधली स्पर्धा असते असं म्हणायला हरकत नाही. भांडवलदारांमुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होतात. मुख्यतः सर्व उद्योग हे शहरांमध्ये असतात. ग्रामीण उद्योग आणि ग्रामीण कारागीर मोठ्या उद्योगांमुळे बेकार होतात किंवा त्यांच्या हातातील काम संपते. खेडे हे परावलंबी होतात आणि खेड्यातील ग्रामीण भागातील लोक शहरामध्ये येतात. शहरांमध्ये झोपडपट्ट्यांची निर्मिती होते. लोकांना जर काम नाही मिळाले तर दारिद्र्य आणि बेकारीमुळे लोक चोरी करतात, हिंसेला प्रवृत्त होतात, खून मारामाऱ्या होतात. असे अनेक सामाजिक प्रश्न केवळ भांडवलशाहीमुळे निर्माण होतात. स्त्रिया स्वतःची देह विक्री करतात किंवा
त्यांचं कुपोषण होतं, बाल कामगार तयार होतात. म्हणजेच भांडवलशाहीमुळे झोपडपट्ट्यांची निर्मिती, अनारोग्य, शहरांच्या आकारामध्ये वाढ, चोरी, हिंसा, स्त्रिया आणि लहान मुलं यांच्या शोषणाला प्रारंभ होतो किंवा अशा अनेक झाल्याची उदाहरणं आहेत. म्हणजेच भांडवलशाहीमुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होतात. कार्ल मार्क्स असे म्हणतात की भांडवलशाहीमध्ये जे दोष आहेत त्यामुळं एक दिवस भांडवलशाहीचा विनाश होणे अटळ आहे. भांडवलशाही कामगारांचं शोषण करते, सामान्य लोकांना गरिबी आणि दारिद्र्याच्या खाईत लोटते किंवा भांडवलशाहीमुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होतात आणि एक दिवस असा येतो की सर्व कामगार हे भांडवलदारांच्या विरुद्ध संघर्ष करण्यासाठी एकत्रित येतात आणि त्यामध्ये भांडवलशाहीचा नाश होतो. अर्थात कार्ल मार्क्सने हे जे विचार मांडलेले आहेत ते पूर्णतः परिपूर्ण आहेत असं नाही, तर त्या विचारांवरती टीकासुद्धा केली जाते. कार्ल मार्क्सच्या या सिद्धांतावर अनेक टीकाकार असं भाष्य करतात, भांडवलशाहीचा विनाश अशक्य आहे, कारण समाजातील व्यक्तींच्या गरजा भागवण्यासाठी कुणीतरी भांडवल गुंतवणे आवश्यक असते. आपण आज ज्या काही वस्तू आणि सेवा वापरत असतो किंवा त्याचा उपभोग घेत असतो त्या वस्तू आणि सेवा तयार करण्यासाठी भांडवलदाराने स्वतःची जमीन, पाणी, तंत्रज्ञान, मजूर आणि पैसे गुंतवलेले असतात. त्यामुळं भांडवलदार हे केवळ शोषक असतात किंवा त्यांच्यामुळे सामाजिक प्रश्न निर्माण होतात असे मानणे चुकीचे आहे. भांडवलदार भांडवलाची गुंतवणूक करतात म्हणून सामान्य लोकांच्या अनेक प्रकारच्या गरजा भागवल्या जातात. म्हणून समाजासाठी भांडवल ज्याप्रमाणे आवश्यक आहे त्याप्रमाणे भांडवलदार सुद्धा आवश्यक आहेत. अनेक उद्योगपती आणि भांडवलदार सामाजिक कार्य करताना दिसून येतात किंवा समाज उपयोगी कामं करताना दिसून येतात. दवाखाना किंवा मनोरंजनाची विविध ठिकाणे, शाळा, महाविद्यालये अशा अनेक समाज उपयोगी संस्थांची निर्मिती करून भांडवलदार आपले सामाजिक योगदानही देत असतात. भांडवलदारांमुळे आर्थिक प्रगती होते. दोन देशातील भांडवलदारांमध्ये वस्तू आणि सेवा यांच्या निमित्ताने निकोप स्पर्धा निर्माण होते. वस्तू आणि सेवा यांचा खप वाढावा यासाठी वस्तू आणि सेवा यांच्या किमती कमी केल्या जातात, जाहिराती केल्या जातात आणि आत्ताच्या जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या या युगामध्ये तर एका देशामध्ये तयार होणारा स्वस्त माल हा दुसऱ्या देशामध्ये विकला जाऊ शकतो. यामुळे राष्ट्राला आणि तेथील जनतेला सुद्धा फायदा होतो की परस्परावलंबन जरी वाढत असलं तरी सुद्धा लोकांच्या गरजा अत्यल्प किमतीमध्ये पूर्ण होत असतात. त्यामुळे केवळ भांडवलशाहीच्या दोषांबद्दल चर्चा न करता विद्यार्थी मित्रांनो, आपण भांडवलदार ही समाजाची आवश्यक बाब आहे, भांडवलदारांचा समूळ नाश हे अशक्य आहे आणि भांडवल हे समाजासाठी उपयुक्त आहे, हे मुद्दे पाहून आपण थांबूया. पुढच्या तासामध्ये कार्ल मार्क्स यांचे राज्यशास्त्रामधील योगदान यावरती व्हिडिओ आपण पाहायला विसरू नका. धन्यवाद.